सो या पुढच्या बातमीकडे, चोरट्याचा पाठलाग करताना प्राजक्ता गुप्ते या युवतीचा लोकलच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। लोकलच्या मोटरमनला सुद्धा मेमो दिलेला आहे। डोंबिवली जीआरपीनं गुन्हा दाखल करण्यासाठी 24 तासांचा वेळ घेतला। कल्याण ते ठाकोली दरम्यान पत्री पुलानजीक ही घटना घडली आहे। कल्याण इथल्या रहिवासी असलेली प्राजक्ता नवी मुंबईमध्ये महापे इथे एका आयटी कंपनीमध्ये कामाला होती। कल्याणला जात असताना लोकलच्या दारात उभी होती। रात्री 8:30च्या सुमाराला एका चोरट्यानं तिच्या हातातली बॅगवर झडप घालत बॅग हिसकावून पळ काढला। प्राजक्तानं ट्रेनमधून उडी मारत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान कल्याणवरून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलनं प्राजक्ताला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेमुळे ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तुमच्या मुलीच्या बाबतीमध्ये ती ढकलून बिकलून पडलेली नाही आहे, डाऊन लोकलवर नाही पडलेली नाही ना, आप लोकलने उडवलेली नाही बोलतो। तुमच्या मुलीला एका मुलाने सरळ सरळ गाडीच्या बाहेर फेकून दिलेलं आहे किंवा ढकलून दिलेलं आहे। होतं ढकलून दिलेलं आहे किंवा फेकून दिलेलं आहे हे बघणाऱ्या 2 पोरी आहेत आणि म्हणे मी मागच्या डब्यामध्ये बसलेलो होतो, मी बघितलेला, मी आय विटनेस। ठाकुर्ली स्टेशन सोडल्यानंतर 2 मिनिटांनी मी विकलांगच्या डब्यात बसलो होतो। तिथे आवाज यायला लागला, मुलगा बोला लड़की को फेक दिया। तो मी बोला फेक दिया, कैसा क्या फेका? तर थोड्या वेळानं कल्याण स्टेशन आलं। कल्याण स्टेशन आल्यानंतर मी स्टेशनला थांबलो आणि ते मी लेडीज लोकांना विचारलं काय घटना घडली एक्झॅक्ट, तर ते बोलले एका मुलीला फेकलेलं आहे गुंडाने। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।